तर मित्रांनो, काल बोलल्याप्रमाणे जो मी साप धरला होता अतिविषारी, तो आज मी सोडायला आलेलो आहे आणि एकदम कडक लोकेशनवर आहे. हे बघा लोकेशन जिथे मी हा साप सोडणार आहे, कारण की हा छोटा आहे, ह्याला अजून खूप जगायचं आहे, तो चांगला जगला पाहिजे. आणि आज इथे मी सोडणार आहे त्याला, जो की इथे फुल जगू शकतो. आणि विशेषतः त्याची अशी आहे की हा मी जो साप धरला होता तो सातारा जिल्ह्यामध्ये धरला होता आणि मी सोडायला आलो आहे रायगड जिल्ह्यामध्ये. हे ह्या सापाची विशेषता आहे की हा 2 जिल्ह्यामध्ये फिरलेला साप आहे, जो की त्याची लाईफ ऑलरेडी बनलेली आहे माझ्यामुळे. बघा इथे एकदम तो मस्त जगू शकतो. आणि आता त्याला सोडूयात आपण. जी ले अपनी जिंदगी हंसते खेलते हुए. तर मित्रांनो, साप असो या कोणताही प्राणी, त्याला मारू नका, त्याला जगू द्या. ओके, बाय बाय.